सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रातच जास्त दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अनेक प्रसार माध्यमांना आपली मुलाखतही देत आहेत. एवढंच नव्हे तर प्रचार रॅलीत 1 to 1 देखील करताना दिसत आहेत. आता यात महाराष्ट्रातले नेते देखील कमी नाहीत. ते देखील टीव्हीवर झळकताना दिसत आहेत. कुठे उद्धव ठाकरे असतील, कुठे देवेंद्र फडणवीस असतील, तर त्यांच्याच जोडीला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर हे बोलायला सुरुवात केली की असे काही गौप्यस्फोट करतात की अख्खा महाराष्ट्र त्यांची विधानं चघळत बसतो. त्यामुळं आत्तापर्यंत त्यांनी जे केलेले स्फोट आहेत आणि जी स्फोटक विधानं आहेत त्याचा धांडोळा घेतला तर प्रकाश आंबेडकर म्हणजे गौप्यस्फोटकार असंच म्हणावं लागेल. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकार. अलीकडे प्रकाश आंबेडकरांनी प्रसार माध्यमातून असो किंवा प्रचार सभांमधून असो, पत्रकार परिषदांमधून असो, अनेक गौप्यस्फोट केले आहेत. काल परवा तर त्यांनी थेट राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये स्फोटक विधानं केली. त्यांनी स्पष्टच म्हटलं की भविष्यात मला असं जाणवायला लागलंय की शिवसेना जी शिंदेंची आहे त्याचे पक्षप्रमुख राज ठाकरे होतील आणि मग भविष्यामध्ये राज ठाकरेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी चुरस निर्माण होईल. अर्थात ही चुरस सर्व्हायव्हलसाठी म्हणजे अस्तित्वाची लढाई यासाठी असेल. कदाचित म्हणूनच आता प्रचार सभांमध्ये एकनाथ शिंदेंसोबतच राज ठाकरे सुद्धा दिसू लागलेले आहेत. आता एवढंच म्हणून ते थांबले नाहीत. यानंतर त्यांनी असंही स्पष्ट केलं की भविष्यात राजकीय पुनर्वसनासाठी उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत जातील. आफ्टर लोकसभा बिफोर लोकसभा कदाचित हे असं होऊ शकतं, कारण तिकडे नरेंद्र मोदी म्हणतायत उद्धव ठाकरेंना की जर तुम्हाला अडचण आलीच तर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंना गोंजारतायत, दुसरीकडे राज ठाकरेंना देखील आपल्या प्रचार सभांमध्ये उतरवतायत. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी आत्ता काही एकी झालेली आहे, तर भविष्यात भाजपचा गेम प्लॅन असा असू शकतो की राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पक्षप्रमुख पद दिलं जाईल. भले त्यांनी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेत असं काही होणार नाही असं उत्तर दिलं असलं तरी त्याचा अर्थ होय आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले. अर्थात हे झालं राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल. त्यावरच ते थांबलेत का? तर नाहीत. ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये वंचितला स्थान मिळणार का याबाबत चर्चा सुरू होती, त्यांच्या बैठका होत होत्या, त्या बैठकीदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी जे काही घडलं त्याच्यावर देखील एक मोठं स्फोटक विधान केलेलं आहे. 5 वर्षे भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन संजय राऊतांनी दिलं नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. त्यांना ही अट अमान्य होती, न पचणारी होती. इतकंच नव्हे तर आम्ही लेखी लिहून देणार नाही आणि आमचे दरवाजे बंद होणार नाहीत असंही संजय राऊत म्हणाले, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. अर्थात त्यानंतर विविध प्रचार सभांमध्ये देखील प्रकाश आंबेडकरांनी अशी स्फोटक विधानं केल्याचं आपण पाहिलेलंच आहे. तिकडे बीडमध्ये अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ जेव्हा ते गेले होते तेव्हा तर ते थेटच म्हणाले की शरद पवारांचे उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपसोबत जातील, त्यामुळे तुम्ही तिकडे बजरंग सोनवणे यांना मतदान करू नका, आमच्या अशोक हिंगेंना करा. इतकंच नव्हे तर एका ठिकाणी ते शरद पवारांबद्दल एवढंही म्हटले की शरद पवार हे धर्मनिरपेक्ष नाहीत, सेक्युलर नाहीत, ते खोटं बोलत आहेत, ते संधी साधू राजकारणी आहेत असं प्रकाश आंबेडकरांनी विधान केलं. यावर आणखी पुढे जाऊन त्यांनी एवढंही स्पष्ट केलं की मुळातच उद्धव ठाकरे यांना आता राजकीय पुनर्वसनाची गरज आहे, त्यामुळे ते कदाचित भविष्यात भाजपसोबत जाऊ शकतात आणि मग शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतात. अर्थात हा भाजपचा गेम प्लॅन आहे, विधानसभेसाठी हे सगळं केलं जाईल असं देखील त्यांनी ठासून सांगितलं. इतकंच नव्हे तर यानंतर त्यांनी अमोल कीर्तीकरांसाठी जी काही एक विधान केलेलं आहे ते विधान देखील अतिशय धक्कादायक आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मधून शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर, तर तिकडे शिवसेना शिंदे गटून रवींद्र वायकर निवडणूक रिंगणात उभे आहेत. रवींद्र वायकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आता त्यांनी या ठिकाणी असं म्हटलंय की मुळात एक उमेदवार तर भाजप सोबत गेलेलाच आहे, आता दुसराही उमेदवार 100% भाजप सोबत जाणार याची खात्री आहे. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही अमोल कीर्तीकरांना मतदान करू नका. कारण यानंतर तिथे तुम्हाला पाहायला मिळत असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कधी त्यांच्या मुंबईच्या कुठल्या सभेत प्रचाराला दिसले नाहीत किंवा काँग्रेसचे कुठले कार्यकर्ते प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये अर्थातच हे तिन्ही नेते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, काँग्रेसचे आणि उद्धव ठाकरे गटाचे हे तिन्ही नेते आपल्याला त्या ठिकाणी जो काही तमाशा होणार आहे त्या तमाशात दिसतील असं देखील ते म्हणाले. यानंतर त्यांनी एवढंही म्हटलं की मुलगा एका पक्षात बाप दुसऱ्या पक्षात, म्हणजे सत्ता ही आपल्या कुटुंबात राहावी असंच त्या ठिकाणचं गणित आहे. त्यामुळं आमच्या परमेश्वर रणशूर यांना मतदान करावं असं आवाहन त्यांनी काँग्रेसवाल्यांना केलं. एकंदरीत प्रकाश आंबेडकरांची आतापर्यंतची विधानं ही स्फोटक आणि खळबळजनक तर आहेतच, शिवाय त्यांनी साताऱ्यात देखील प्रशांत कदम या त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जेव्हा ते गेले होते तेव्हा पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं की सातारा जिल्ह्यातील एक बडप्रस्थ अर्थात काँग्रेसचं असंही ते म्हणाले, हे बडप्रस्थ आता भाजपमध्ये जाणार आहे आणि भविष्यात ते राज्यपाल असतील. अर्थात फक्त आता ते कुठले हे कळणं तेवढं बाकी आहे. याचाच अर्थ प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी अशी स्फोटक विधानं करून, खळबळजनक विधानं करून राजकीय वर्तुळात मात्र मोठा मिर्च मसाला तयार केलेला आहे. अर्थात आता ही चर्चा चळवळ सगळीकडे जरी सुरू असलं तरी प्रकाश आंबेडकरांच्या विधानांमध्ये किती तथ्य आहे, त्यांच्या विधानांना तर्क आहे का, या सगळ्याच गोष्टी तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत निश्चितपणे गौप्यस्फोटकार प्रकाश आंबेडकर असंच म्हणता येईल. भविष्यात विधानसभा निवडणुका जेव्हा लागणार आहेत तेव्हा त्यांच्या पुतळीतून आणखी काय स्फोटक विधानं निघणार आहेत याचं उत्तर सध्या त्यांच्या जवळच असणार आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.